याचा अर्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील तर ज्या ठिकाणी ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे, म्हणजे आदी संकल्प हाच पशु, मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते, अथवा 5 इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहित्य, आणि ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच धृत. हे बलाढ्य अर्जुना, त्या यज्ञात मन आणि बुद्धी ही 2 कुंडे असून त्या 2 कुंडात ज्ञानरूप अग्नी प्रदीप्त केला जातो. सुख आणि दुःख यांच्या ठिकाणी जी समता तीच वेदिका, म्हणजे यज्ञकुंडाच्या सभोवती असलेला परीघ होय. आत्मा अनात्म विचार करण्याविषयी जी बुद्धीची कुशलता तेच यज्ञातील मंत्र होत. शांती हीच श्रुक आणि श्रोवा नावाची हवनपात्रे व जीव हा यज्ञ करणारा होय. तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांनी, ब्रह्माच्या विचाररूप महामंत्रांनी, ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव आणि ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. त्यावेळेस अज्ञान नाहीसे होऊन यज्ञ करणारा आणि यज्ञक्रिया ही जागचे जागीच राहतात. नंतर आत्मानंद रसात जीव यजमानाचे अवधूत स्नान होते. तेव्हा पंचमहाभूते, शब्द, स्पर्श इत्यादी विषय आणि इंद्रिये ही वेगळाली आहेत असे म्हणत नाही, आणि ब्रह्माशी तादात्म्य झाल्यामुळे सर्व एक आहे असे तो जाणतो. अर्जुना, ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्रविचित्र सेना झोप लागल्यामुळे मीच झालो होतो ना, आता जी सेना पाहिली होती ती सेना नव्हतीच, ती मीच झालो होतो. अर्जुना, अशा प्रकारे त्या पुरुषाला जग हे एकरूप भासते. मग तो जीव मी आहे अशी आठवण विसरतो व ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत आत्माच सगळीकडे भरलेला आहे असे मानतो. अशा प्रकारे ज्ञानयज्ञाने ऐक्य पाहून किती एक मला भसतात. दुसरा माझे भजन करणारा असे समजतो की जगातील जे सर्व पदार्थ दिसतात ते अनादी आहेत, एकासारखे एक असूनही निराळे आहेत, आणि त्यांची नावे आणि रूपेसुद्धा निराळी आहेत. म्हणून हे जग हे जरी भिन्न वस्तूंनी भरलेले आहे तरी त्या वस्तूंचे जे अधिष्ठान त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांचे मनात भेद नसतो. ज्याप्रमाणे अवयव जरी निरनिराळे आहेत तरी ते एकाच देहाचे आहेत, किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, अथवा पुष्कळ किरणे दृष्टीस पडली तरी ती जशी एकाच सूर्यापासून निघाली असतात, त्याप्रमाणे अनेक व्यक्ती असून जरी त्यांची नावे आणि स्वभाव पुष्कळ आहेत तरी भूतांमध्ये माझे ऐक्य आहे असे ते जाणतात. हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूते वेगळी आहेत असे जाणून जे उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्न भाव उरतच नाही, किंवा जेव्हा आणि ज्या ठिकाणी ते जी वस्तू पाहतात त्यात माझ्या वाचून दुसरे काहीही नाही असा ज्यांच्या मनाचा निश्चय असतो. पहा, पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो तिकडे पाणी म्हणून त्याला एकच आहे. मग तो नाहीसा झाला अथवा राहिला तरी तो पाण्यातच असतो. किंवा वाऱ्याने मातीचे कण उंच उडाले तरी त्यांना काही पृथ्वीपणा वेगळे केले नाही, आणि पुन्हा जरी ते खाली पडले तरी ते पृथ्वीवरच. त्याचप्रमाणे पाहिजे तेथे, पाहिजे त्या भावनेने, पाहिजे ते हो अथवा न हो, परंतु ते सर्व मीच आहे अशी ज्यांच्या मनाची वृत्ती होऊन गेली आहे. अर्जुना, माझी जेवढी व्याप्ती आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे, आणि याप्रमाणे पुष्कळ व्यक्तीत जरी ते वागले तरी ते मद्रूपच झालेले असतात. हे धनंजया, सूर्यबिंब पाहिजे त्याने पाहिले असता त्याच्यासमोरच ते दिसते. ज्याने पाहिले त्याच्यासमोरच ते दिसते, त्याचप्रमाणे ते ज्ञानी नेहमी जगाच्या समोरच असतात. अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आत बाहेर असा भेदच नाही. ज्याप्रमाणे वायू हा आकाशात सर्वत्र भरलेला आहे, त्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो. म्हणून हे पांडवा, त्यांनी भजन न करता माझे भजन केल्याप्रमाणे होते. एरवी तरी मी सर्वत्र भरलेला आहे, परंतु माझी
कोण आणि कोठे उपासना करीत नाहीत, परंतु एक पूर्ण ज्ञानाशिवाय अज्ञानी जनाला माझी प्राप्ती होतच नाही. परंतु हे असो, या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात ते भक्त तुला सांगितले. सदा सर्व काळी जी जी कर्मे होतात ती सर्व बाजूंनी मला सहज पावतात, परंतु हे मूर्खांना समजतच नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही. अग्निहोत्रादी श्रौतयज्ञ, वैश्वदेवादिक स्मार्थयज्ञ, पितरांना अर्पण केलेले स्वधा नामक अन्न, मनुष्याचे अन्न, होमद्रव्य, अग्नी आणि हवनकर्म अर्जुना मीच आहे. तेच ज्ञान झाले असता मुख्य वेद मीच आहे. त्यात विधी अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतूही मीच. मग हे पांडवा, त्या यज्ञविधानापासून प्रकट होणारा जो यथाविधी यज्ञ तोही मीच आहे. देवास हवी देण्याचा मंत्रही मीच, पितरासही हवी देण्याचा मंत्रही मीच, सोमवल्ली वगैरे नाना प्रकारच्या औषधी मीच आहे. धृत मी, समिधा मी, मंत्र मी, होमद्रव्य मी, ऋत्विज मी, ज्यात हवन करावयाचे तो अग्नीही माझे स्वरूप आहे आणि अग्नीत हवन करण्याच्या ज्या ज्या वस्तू आहे त्याही मीच आहे. या जगाचा पिता, माता, प्राण्यांना कर्मफल देणारा, ब्रह्मदेवाचा पिता, जाणण्याची योग्य वस्तू, जगताला पावन करणारी वस्तू, प्रणव आणि ऋग्वेद आणि यजुर्वेद सारं अर्जुना मीच आहे. हे पहा, ज्याच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसवते तो जगतपिता मी. ज्याच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसवते, जगास निर्माण करते तो जगतपिता मीच आहे. अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री आणि स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावर जंगमादी माताही मी आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते आणि ज्याच्या योगाने प्राणीमात्राचे रक्षण होते ते निसंशय माझ्याशिवाय होतच नाही. मीच सर्वांचे रक्षण करतो. प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतःकरणा उपाधिरहित स्वरूपात म्हणजे निर्गुणात उत्पन्न होतात तो या विश्वाचा आजा त्रिभुवनात मीच आहे. अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात आणि चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात, ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे स्थान त्याला पवित्र असे म्हणतात. हे पहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर त्यांचे मंदिर जो ओंकार तोच मीच आहे. ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर त्यांचे मंदिर जो ओंकार तोही मीच आहे. ज्या ओंकाराच्या पोटी अ, उ आणि म अशी अक्षरे उत्पन्न होतात व जी उपजल्याबरोबर 3 वेद उत्पन्न झाले, म्हणून ऋक्, यजु आणि साम हे तीनही वेद मीच आहे आणि त्याप्रमाणे वेदांची वंशपरंपरा ही मीच होय, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. कर्मफल, जगाचे पोषण करणारा, स्वामी, साक्षी, वस्तीस्थान, शरणागतांचा रक्षक, अनपेक्ष मित्र, जगताची उत्पत्ती, लय, स्थिती, निधी आणि अविनाशी बीजसुद्धा मीच आहे. अर्जुना, हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्यात भरलेले आहे, ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मीच अर्जुना. आणि ज्याच्या पुढे ही प्रकृती वाचते, ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते आणि जो प्रकृतीच्या निमित्ताने सत्व, रज, तम या गुणांचा उपभोग घेतो तो विश्वलक्ष्मीचा पती मीच. आणि अर्जुना, सर्व त्रैलोक्याचा स्वामी मीच रे. आकाशाने सर्व ठिकाणी असावे, वायूने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे, मेघाने वृष्टी करावी, पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीने सर्व भूतांचा भार वाहावा ही माझी आज्ञा आहे. मी बोलवल्याने वेद बोलतात, मी चालविल्याने सूर्य चालतो, सर्व जगाचा चालक जो प्राण तोही मी हलविल्याने हालतो आणि मीच आज्ञा दिली असता
भूतांना काळ ग्रासतो. अर्जुना, याप्रमाणे हाच सर्व ज्याची आज्ञाधारक असून आपापली कामे करतात, असा जो समर्थ, तो जगाचा नाथ मी आणि आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी असून साक्षीभूत असणारा तोही मीच रे. हे पांडवा, याप्रमाणे या नामरूपांनी जो सर्वत्र सर्वत्र भरलेला आहे आणि जो आपणच नामरूपांचाही जिव्हाळा आहे, ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात आणि लाटातही पाणीच असते, त्याचप्रमाणे जग माझ्यात आणि मी जगात आहे. जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याला जन्म मरणापासून मी मुक्त करतो. म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे. प्रकृतीच्या वेगवेगळ्या गुणांनी मी एक असून अनेकपणाने जगातील प्राणीमात्रात प्राणरूपाने असतो. ज्याप्रमाणे हा समुद्र किंवा हा नाला आहे असे न म्हणता सूर्य सर्व ठिकाणी प्रकाशित होतो, त्याचप्रमाणे ब्रह्मापासून चिलटापर्यंत प्राणीमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच रे. हे पांडवा, या त्रिभुवनाचे जीवन आणि उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही अवस्थास जो मूळ, तो मीच होय. बीजापासून वृक्ष आणि शाखा उत्पन्न होतात. पुढे ती झाडेच बीजात समावेश पावतात. त्याचप्रमाणे आदी संकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होऊन पुन्हा ते जग आदी संकल्पातच लय पावते. असे अव्यक्त वासनारूप जगाचे बीज जो संकल्प, त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते ते मीच होय. जेव्हा निराकार स्वरूप प्रकट होते तेव्हा ही सर्व नाना रूपे लय पावतात. वर्ण, व्यक्ती नाहीशा होतात आणि जातीचे भेदही राहत नाही. तेव्हा पुन्हा जग निर्माण करण्याकरता संस्कार रूप वासनाशक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाणी अरे अर्जुना मीच रे. हे पार्था, मी सूर्यरूपाने ऊन पाडतो, मी पर्जन्य आवरून धरतो आणि पाडतो. मीच अमृत, मृत्यू मीच. सत म्हणजे विद्यमान असणाऱ्या वस्तू, कार्य आणि असत म्हणजे त्यांचे कारण मीच आहे. सत म्हणजे विद्यमान असणाऱ्या वस्तू व असत म्हणजे त्यांचे कारण मीच आहे. मी सूर्याच्या रूपाने ज्यावेळेस तापतो त्यावेळेस हे जग कोरडे होते आणि पुन्हा इंद्राच्या रूपाने पाऊस पाडतो तेव्हा पुन्हा समृद्धी होते. ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठभक्षण केल्यावर तेच काष्ठ पुन्हा अग्नी होते, त्याचप्रमाणे मरणारे स्वरूप माझेच आहे. यावरून मृत्यूच्या भागातील जी रूपे आहेत ती माझीच आहेत आणि न मरणारी ही रूपे सहज माझीच आहेत. आता फार बोलून काय सांगावे तुला. सर्व तुला एकदाच सांगतो की व्यक्त आणि अव्यक्त रूपे ही माझीच आहेत असे जाण. म्हणून अर्जुना, मी नाही असे कोणते ठिकाण आहे? परंतु प्राणीमात्राचे दैव काय चमत्कारिक आहे की ते मला पाहतच नाही. ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय आटाव्या किंवा सूर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिसू नयेत, ज्याप्रमाणे लाटा पाण्याशिवाय आटाव्या किंवा सूर्यकिरण दिव्याच्या उजेडाशिवाय दिसू नयेत, त्याप्रमाणे सर्व जीव मीच बनलेला असून ते मला बिलकुल ओळखत नाही. हे केवढे आश्चर्य आहे पहा. या सकल विश्वात अंतर्बाह्य मीच भरलेला आहे आणि हे जग मद्रूपच आहे. परंतु जीवांची कर्मे त्यास अशी कशी आड येतात पहा की ते मलाच नाही असे म्हणतात. परंतु अमृताच्या कुपात पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्याला बाहेर काढा असे म्हणतो, तेव्हा अशा त्या अभाग्याला काय म्हणावे. हे किरीटी, अन्नाकरिता धावणाऱ्या आंधळ्यास चिंतामणी सापडला असता दृष्टी नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो ना, त्याचप्रमाणे ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते. ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते. म्हणून ज्ञानाशिवाय जी कर्मे करावी ती न केल्यासारखीच आहे. आंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले तरी त्याला त्यांचा काय उपयोग होणार. त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत. सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत. 3 वेद जाणणारे, सोमपान करणारे, त्या योगाने निष्पाप झालेले याज्ञिक, यज्ञाच्या योगाने
माझे पूजन करून स्वर्गप्राप्तीविषयी प्रार्थना करतात व ते दीक्षित पुण्यफलरूप स्वर्गात जाऊन तेथे दिव्य असे देवांचे भोग भोगतात. अरे अर्जुना, हे पहा, वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधी मार्गाची कसोटी बनतात, म्हणजे वेदांत सांगितल्याप्रमाणे यथाविधी आचरण करतात. ते यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोलवतात व त्यांच्यापुढे क्रिया ही फलप्राप्तीसह उभी राहते. त्याचप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञकर्ते म्हणजे दीक्षित जे आपणच यज्ञरूप होतात, त्यांनी नाव मात्र पुण्य, परंतु खरोखर पापाची जोड केली असे समज. ते ऋक, यजु आणि साम या तिन्ही वेदात जाणून 100 यज्ञांनी माझे यजन करतात, परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. अर्जुना, ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य कल्पतरूचे खाली बसून झोळीच्या पदरास गाठी मारतो ना आणि मग भिक्षा मागण्यास निघतो, कल्पतरूच्या खाली बसतो आणि भिक्षा मागण्यास निघतो, त्याप्रमाणे 100 यज्ञांनी माझे यजन करून ते स्वर्गसुखाची इच्छा करतात. तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पापच नव्हे का? म्हणून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणत, परंतु ज्ञानी जे आहेत ते तो जन्ममरणरूप फेऱ्यात पडून त्याची हानी झाली असे म्हणतात. एरवी नरकातील दुःखाच्या मानाने स्वर्गप्राप्तीला सुख म्हणता येईल, परंतु या दोहोंशिवाय अखंड आनंददायक आणि निर्दोष असे जे सुख ते माझे स्वरूप होय. हे महावीरा अर्जुना, माझ्याकडे येण्याला स्वर्ग व आणि नरक हे 2 आडमार्ग असून चोरांच्या वाटा आहेत. स्वर्गप्राप्ती पुण्यात्मक पापाने होते आणि नरक प्राप्ती पापात्मक पापाने होते, पण ज्या योगाने माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य समज. हे पंडुसुता, माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो त्याला पुण्य असे जर म्हटले तर जीभ तुटणार नाही का? माझाच अंश असून ज्या कर्मामुळे मी अंतरतो त्याला पुण्य असे जर म्हटले तर जीभ तुटणार नाही का? परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगांची इच्छा करतात. मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात, जेथे अमरत्व हेच सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर, जेथे अष्टमहासिद्धींची भंडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनूचे कळपच्या कळप आहेत, जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता चिंतामणीच्या वाटा आहेत आणि कल्पतरूंची उपवने आहेत, जेथे गंधर्व गायन करतायत, रंभेसारख्या अप्सरा नृत्य करणाऱ्या आहेत व जेथे उर्वशी प्रमुख स्त्रिया विलासाकरिता आहेत, ज्या ठिकाणी मदन शेजघरात चाकरी करतो आहे, चंद्र सडा संमार्जन करतो आहे आणि वायूसारखे धावणारे चाकर आहेत, जेथे इंद्राला आशीर्वाद देणारात बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण आहे आणि ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत, ज्यांच्या सभोवती लोकपालांसारखे राजे चालत असून जय मिळवलेले पदवीधर सरदार आहेत आणि उच्चश्रवा नामक खाजगी कोतवाल घोडा आहे, हे असो, याप्रमाणे जोपर्यंत पुण्याचा अंश आहे तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग भोगतात. ते त्या विस्तीर्ण स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्य संपल्यानंतर मृत्यूलोकात येतात आणि याप्रमाणे 3 वेदात सांगितलेले केवळ कर्म करणारे कामुक लोक जन्ममृत्यूची यातायात पावतात. मग त्यांच्या पुण्याची पुंजी संपताक्षणीच इंद्रपणाचा अभिमान लोपून ते मृत्यूलोकी माघारी येतात. ज्याप्रमाणे वेश्येच्या पायी एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला देखील बोट लावण्याची सत्ता नसते, त्याप्रमाणे या यज्ञकर्त्याची स्थिती फार लाजिरवाणी होते. ती तुला काय सांगू? याप्रमाणे ज्यावेळेस जपावयाचे त्यावेळेस मला चुकून ज्यांनी पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्यूलोकी परत येतात. नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत उकडून पक्व दिशेत येतात आणि जन्माला येऊन मरण पावतात. अरे, स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यावर सर्व नाहीसा होतो, त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज. अर्जुना,
ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफणला असता व्यर्थ होतो, त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी जरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय. म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत. तेव्हा आता मलाच जाण, दुसरे काही मनात आणू नको, म्हणजे सुखी होशील. जे लोक एकनिष्ठ होऊन माझे चिंतन करून माझी उपासना करतात, त्या सर्वदा माझ्याशी युक्त असलेल्या निष्काम भक्तांचा योगक्षेम मी चालवतो. हे पहा, ज्यांनी आपले चित्त सर्व भावे करून माझ्याच ठिकाणी विकले आहे, ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावायचे जाणत नाही, त्याप्रमाणे ज्यांना माझ्या वाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही व ज्यांनी माझ्याचकरिता आपला जीव ठेवला आहे, अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा करतात, त्यांची सेवा मीच स्वतः करतो. ते ऐक्यतेस पाहून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याचवेळी त्यांची चिंता मला पडली. मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात, ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या पक्ष्यांच्या जीवनाकरता पक्षिणीच सारखी खटपट करीत असते, किंवा आपली तहानभूक न जाणता आपल्या तान्ह्या लेकरास जे सुखकारक तेच आईला करावे लागते, त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार माझ्यावर टाकला आहे, त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो. त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली तर मी त्यांचे कौतुक पुरवतो, किंवा माझी सेवाच करावी असे ते म्हणतील तर त्यांच्या आणि माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो. याप्रमाणे ते आपल्या मनात जी जी इच्छा करतात ती वारंवार मला पुरवावी लागते, आणि जे त्यांना दिलेले असते त्याचे रक्षणही मीच करतो. हे पांडवा, ज्यांचा सर्व भाव माझ्यावरच असतो, त्यांचा योगक्षेम माझ्यावरच पडतो. अन्य देवतांची भक्ती करणारेही जे लोक श्रद्धायुक्त होऊन त्या देवतांचे यजन करतात, ते देखील अर्जुना माझेच यजन करतात, परंतु हे त्यांचे करणे अज्ञानपूर्वक असते. आता मी सर्वव्यापक रूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नी, इंद्र, सूर्य, चंद्र यांना मीच जाणून भजतात. ते त्यांचे पूजन खरोखर माझेच होते, कारण या सर्व जगात मीच भरून राहिलो आहे ना. परंतु ते त्यांचे भजन पद्धतशीर नसून चुकलेले असते. हे पहा, वृक्षांच्या शाखा, पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हते का? परंतु पाणी जे घालावयाचे ते मुळाशीच घातले पाहिजे. किंवा 10 इंद्रिये जरी एकाच देहाची आहेत आणि त्यांनी सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणी जातात, तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानात कसा घालावा, आणि फुले आणून डोळ्यांनी कशी हुंगावी? तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहिजे आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे माझी पूजा करणे ती मीच समजून केली पाहिजे. एरवी मला न जाणता जे भजन ते करणे काहीतरी असून व्यर्थ होय. म्हणून कर्म आचरणास ज्ञान ही दृष्टी आहे, तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे. कारण मी सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. पण हे अन्य देवता भक्त मला तत्वतः जाणीत नाहीत, म्हणून ते मुख्य यज्ञफलाला मुकतात आणि माझी प्राप्ती त्यांना होत नाही. अर्जुना, एरवी असे पहा की या सर्व यज्ञोपचारांचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगत आहे? मी सर्व यज्ञाचा आदी आहे, यजनाचा शेवटही मीच आहे. परंतु दुर्बुद्धी जे असतात ते मला सोडून इंद्रादी देवास भसतात. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव आणि पितर यांच्या नावाने गंगेतच अर्पण करतात, त्याचप्रमाणे ते माझे मलाच देतात, पण निराळ्या भावाने. म्हणून पार्था, ते कधीही मला पावत नाही. मग मनात जी इच्छा धारण करतात त्या ठिकाणी ते जातात. देवांची उपासना करणारे देवलोकच जातात, पितृभक्तांना पितृलोक मिळतो. शूद्र देवतांची भूतांचे पूजकास भूतांची प्राप्ती होते आणि माझे भजन करणाऱ्यास माझी प्राप्ती होते. मन, वाचा आणि इंद्रिय यांच्या योगाने जे इंद्रादी देवांचे भजन करतात ते शरीर जाताक्षणीच देवरूप होतात. अथवा ज्यांच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे त्यांना प्राणांती पितृलोक प्राप्त होतो. किंवा वेताळ आदी पिशाच, शूद्र देव ही ज्यांची परमदैवते आहेत व ज्यांनी घातक अशा मारण कर्मांनी त्यांची उपासना केली आहे, त्यांना देहाचा पडदा पडताच
पिशाच योनीच प्राप्त होते. अशा प्रकारे त्यांच्या संकल्पाप्रमाणे त्यांची कर्मे त्यांना फळतात. मग जे दृष्टीने मलाच पाहतात, कानाने माझ्याच नावाचे स्मरण करतात, मनाने माझेच ध्यान करतात आणि माझेच वर्णन करतात, सर्वांगाने आणि सर्व ठिकाणी मलाच नमस्कार करतात, दाने पुण्य वगैरे सर्व काही माझ्याच उद्देशाने करतात, ज्यांनी माझ्या नामस्मरणाचेच अध्ययन केले आहे, जे माझ्याच योगाने अंतर्बाह्य तृप्त झाले आहेत, ज्यांनी आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे, ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही, आम्ही हरीची कीर्ती वाढविणारे आहो असा जे अहंकार बाळगतात, माझीच इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते, जे माझ्यावरच प्रेम ठेवून आनंदित होतात, जे माझ्याचमुळे वेडावून जाऊन लोकांची पर्वा करीत नासे होतात, मलाच जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत आणि ज्यांच्या गुरुमंत्राने इतरांना माझी प्राप्ती होते, व अशा प्रकारे जे सर्व व्यवहारात माझ्याशिवाय इतर कोणाचेही भजन करीत नाहीत, ते मरणाच्या अगोदरच मद्रूप होऊन जातात. मग मरणानंतर माझ्याशिवाय दुसरीकडे कसे जातील? म्हणून माझे यजन करणारे जे होतात ते माझ्यात मिसळतात, कारण त्यांनी सेवेच्या मिशाने आपलेपणा मला अर्पण केला आहे. अर्जुना, माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम उत्पन्न होतच नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मी प्राप्त होत नाही. माझविषयी ज्ञान झाले असे जो म्हणतो त्याला खरोखर माझे ज्ञान होतच नाही. मी कृतार्थ झालो असे जो दाखवतो तो कृतार्थ होतच नाही. मी मुक्त झालो असे जो म्हणतो तो खरोखर मुक्त होतच नाही. अथवा हे किरीटी, आम्ही यज्ञ केले, आम्ही धर्म केला, आम्ही तप केले, अशी जे घमेंड बाळगतात ना, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असता काडी इतकीही योग्यता नसते. हे पहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणत आहे का? किंवा शेषापेक्षा बोलण्यात किंवा मुखाने कोणी अधिक आहे का? पण तो शेषही ज्याच्या अंथरुणाखाली दडतो, वेदही नेती नेती म्हणून मागे सरतो, तसेच सनकादिक पूर्ण ब्रह्मज्ञानीही ज्याच्याविषयी वेड झाले आहेत, तपस्यांची गंटी करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल का? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केली आहे, किंवा संपन्नपणात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का? तिच्या घरी रिद्धी सिद्धीसारख्या दासी आहेत. त्या दासी आपल्या खेळात जी घरकुली करतात त्यांचे नाव जर अमरपुरी ठेवले तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहीत का? पुढे त्या दासींना ती घरकुली न आवडून जेव्हा ती मोडतात तेव्हा इंद्राचे रंक बनतात आणि त्या ज्या झाडाकडे पाहतात ती झाडे कल्पवृक्ष होतात. असे जिच्या घरातील दासींचे सामर्थ्य आहे त्या पट्टराणी श्रीलक्ष्मीचीही या ठिकाणी प्रतिष्ठा नाही. मग अर्जुना, मनोभावाने सेवा करून आणि सर्व अभिमान टाकून ती पाय धुण्याच्या अधिकारास पात्र झाली. म्हणून थोरपणा एकीकडे ठेवून आणि सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेव्हा जगतात नम्रपणाने वागावे तेव्हाच माझी प्राप्ती होते. हे किरीटी, ज्या ठिकाणी सूर्याच्या तेजापुढे चंद्रही लोपून जातो तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमंड करावी? त्याचप्रमाणे लक्ष्मीचेही ऐश्वर जेथे शोभत नाही आणि शंभूचे तपही पुरत नाही, त्या ठिकाणी अज्ञानी मला कसा जाणू शकेल? याकरिता सर्व अभिमान टाकून सर्व गुणांचे लिंबलोन उतरून आणि संपत्तीचा मद सोडून आपला देह ओवाळून मजवर टाकला पाहिजे. जो पान, फूल, फळ अथवा पाणी मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त भक्ताचे भक्तीने दिलेले एक पानही मी स्वीकारतो. नंतर दृढ भक्तीने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने हव्या त्या झाडाचे हवे ते फळ भक्ताने माझ्या पुढे केले म्हणजे मी ते दोन्ही हात पुढे करून घेतो आणि त्याचा देठही न तोडता ते मी आदराने सेवन करतो. हे पहा, भक्तिभावाने जर मला कोणी एखादे फूल दिले तर वास्तविक पाहता ते हुंगावायचे, पण ते सोडून देऊन प्रेमाच्या भरात मी ते तोंडातच घालतो. फार काय सांगावे, फुलेच काय, परंतु मला एका झाडाचे पानही प्रिय आहे.
मग ते कोणत्याही झाडाचे आणि ताजे किंवा सुकलेले कसंही असो, पण ते भक्तिभावाने अर्पण केलेले आहे असे पाहताच ज्याप्रमाणे एखादा शुद्धीत मनुष्य अमृताने तृप्त होतो, त्याप्रमाणे भक्तिभावाने अर्पण केलेले ते पान अमृततुल्य मानून मी खाऊ लागतो. अथवा एखाद्या वेळेस अशी गोष्ट घडली की झाडाला कोठेच पाला नाही, पण पाणी मिळण्याचे तर संकट पडणार नाही ना. ते वाटेल त्या ठिकाणी फुकट मेहनतीशिवाय मिळते, तेच मला मनभावाने अर्पण करतो. त्याने माझ्याकरता वैकुंठाहूनही मोठी देवळे बांधल्याप्रमाणे व कौस्तुभ मण्याहूनही तेजस्वी असे दागिने दिल्याप्रमाणे होते. त्याने दुधासारखी स्वच्छ आणि क्षीरसमुद्रातील लाटांप्रमाणे फुगीर आणि मनोहर अशी अगणित शय्यास्थाने माझ्याकरिता निर्माण केल्याप्रमाणे होते. भक्तिभावाने जलसुद्धा मला अर्पण केले तर कापूर, चंदन, कृष्णागरू अशा सुगंधाच्या महामेरू एवढ्याल्या ढिगांनी माझ्यापुढे काडवाती लावून सूर्याची दीपमाळ पाजाळल्याप्रमाणे आहे. त्याने गरुडासारखी वाहने, कल्पतरूच्या बागा आणि कामधेनूचे खिल्लारे पण मला अर्पण केल्याप्रमाणे आहे. मला अमृताहूनही गोड अशी पुष्कळ पक्वाने वाढून जो संतोष होतो, तो अशा भक्तियुक्त अंतःकरणाने अर्पण केलेल्या पाण्याच्या थेंबापासूनही होतो. हे किरीटी, मी पोह्यातील सुदामजीच्या जवळील गाठोडीच्या गाठी सोडल्या. पोह्यासाठी सुदामजीच्या जवळील गाठोडीच्या गाठी सोडल्या, त्या तू पाहिल्या आहेस ना. हे तुला सांगितले का पाहिजे. म्हणून मी फक्त एक भक्ती ओळखतो. त्या ठिकाणी लहान थोर हे मनात आणत नाही आणि वाटेल त्याने भक्तीची मेजवानी केली असता आम्ही तिचाही आदर करतो. एरवी पत्रे, पुष्पे, फळे ही आमची भक्ती करण्याकरता केवळ निमित्त मात्र आहेत. याशिवाय भक्तितत्वाखेरीज इतर सर्व सामुग्री आम्ही व्यर्थ समजतो. म्हणून अर्जुना, ऐक, तू आपली बुद्धी स्वाधीन करून नेहमी आपल्या मनोरूप मंदिरात माझा विसर कधीही पडू देऊ नको. अर्जुना, तू जे जे काही करतोस, जे भक्षण करतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतो, ते सर्व मला अर्पण कर. तू जे जे काही व्यापार करशील किंवा ज्या वस्तूंचा उपभोग घेशील अथवा ज्या पुष्कळ प्रकारांच्या यज्ञांनी माझे यजन करशील किंवा सत्पात्री जी जी दाने करशील अथवा चाकर माणसास जी वेतने देशील आणि जी जी तपादी सर्व साधने आणि व्रते करशील, ती तुझ्या हातून सहजगत्या होणारी सर्व कर्मे तू माझ्या उद्देशाने भक्ती पुरस्पर कर. परंतु ती केल्याबद्दलची आपल्या मनात आठवणही राहू देऊ नको. इतक्या निष्कामतेने ती सर्व मला अर्पण कर. याप्रमाणे सर्व कर्म मला अर्पण केल्यावर शुभ अशुभ फल देणाऱ्या कर्मबंधनापासून तू मोकळा होशील आणि याप्रमाणे संन्यास योगाने तुझे अंतःकरण युक्त होईल. तू कर्मबंधनापासून मुक्त होऊन मला येऊन मिळशील. मग ज्याप्रमाणे अग्नीत भाजलेल्या बीजाला अंकुर येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण केलेल्या शुभाशुभ कर्माची फलप्राप्ती तुला होणार नाही. अरे, जर कर्म उरले तर त्याच्यापासून सुख दुःख भोगावेच लागते आणि ते भोगण्याकरता जन्म घ्यावा लागतो. तेच कर्म जर मला अर्पण केले तर लागलीच जन्ममरण चुकते आणि जन्माबरोबर त्याच्या पुढील भोगाव्यास लागणारे श्रमही चुकतात. म्हणून अर्जुना, याप्रमाणे आजचे काम उद्यावर टाकलेस तर फलप्राप्तीचा वेळ लागणार नाही काय. म्हणून सोपी अशी ही सर्व कर्मफलाचा त्याग करण्याची युक्ती तुला मी सांगितली. आता या देहाच्या बंधनात न पडता आणि सुखदुःखाच्या सागरात न बुडता अनायासेच संतोषकारक असे जे माझे रूप, त्यात तू मिसळून जा. मी सर्व भूतांना सारखा आहे, प्राणीमात्रांना सारखा आहे. मला कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. परंतु जे मला भक्तीने भजतात ते माझे ठिकाणी आणि मीही त्यांचे ठिकाणी असतो. तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सर्व भूतांचे ठिकाणी नेहमी सारखा असून माझ्या ठिकाणी माझे आणि तुझे असा भेद नाही. जे अशा माझ्या स्वरूपाला जाणतात आणि अहंकाराचा विमोड करून काया वाचा मनाने कर्म करून मला भजतात, ते जगात देहाने जरी व्यापार करीत असले तरी त्यांचे चित्त इकडे नसून माझे ठिकाणी असते आणि मीही त्यांच्या हृदयात पूर्णपणे भरलेला असतो. ज्याप्रमाणे विस्तारासह वडाचे मोठे झाड वडाच्या बीजातच असते आणि बीज त्या झाडातच असते,
त्याप्रमाणे माझ्यात आणि त्यांच्यात केवळ नावानेच अंतर असते. बाकी अंतस्थितीचा विचार करून पाहता ते आणि मी हे एकच आहोत. आता लोकांचे मागून आणलेले दागिने अंगावर घालणे जसे व्यर्थ, त्याचप्रमाणे त्यांचे देह धारण करणे उदासीनपणाचे असते. वाऱ्याबरोबर ज्याप्रमाणे फुलाचा वास त्याच्या मागोमाग जातो आणि देठापाशी फूल जसे वासरहित असते, त्याचप्रमाणे आयुष्याची मुदत संपविण्यापुरताच ते देह धारण करतात. हे पांडवा, जो अभिमान म्हणून आहे ना, तो सर्व माझी भक्ती पाहून माझ्या स्वरूपातच मिळाला. अत्यंत दुराचारी असूनही जर एकनिष्ठपणाने माझे भजन करू लागला तर तो साधूच समजला पाहिजे, कारण त्याचा विचार चांगला असतो. अशा प्रेमभावाने जे मला भजतात आणि ज्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही, ते हव्या त्या जातीचे असले तरी असोत. आणि हे महावीरा, त्यांचे आचरण जरी पाप करणाऱ्यात पहिल्या प्रतीचे असले तरी ज्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट भक्तिमार्गात केला आहे, अरे अंतकाली जी मनाला बुद्धी होते ना, तीच गती खरोखर पुढील जन्मी प्राप्त होते. म्हणून आपल्या आयुष्याच्या शेवटचा काळ जो माझ्या भक्तीत घालवतो, तो पूर्ववयात जरी दुराचरण करणारा असला तरी तो सर्वोत्तमच आहे असे समज. एखाद्या माणसाने महापुरातच नदीच्या अलीकडच्या काठी उडी घातली व मग जरी सर्व मनुष्यास तो मेलाव असे वाटले तरी तो न मरता जसा पलीकडील काठाला महापुरातून बाहेर निघावा आणि तसा तो जिवंत निघाल्यामुळे जसे त्याचे बुडालेपण व्यर्थ आहे, त्याचप्रमाणे पूर्ववयात केलेले पाप उत्तरवयातील ज्ञानोत्तर भक्तीने नाहीसे होते. याकरिता पापाचरण करणारा जरी असला तरी तो पश्चातापरूप तीर्थात न्हाऊन जर सर्व भावाने मला शरण आला तर त्याचे कुलही पवित्र होते. तो निर्मल कुलीनपणास पावतो आणि जन्मास आल्याचे फळ जी भक्ती तीही त्यालाच प्राप्त होते. त्याला सर्व शास्त्रे वगैरे अवगत होतात. त्याला तपाचेही आचरण केल्याचे श्रेय येते आणि त्याला अष्टांग योग साधण्याची सिद्धी मिळते. पार्था, फार काय सांगावे, तो सर्व कर्माच्या झपाट्यातून बाहेर पडतो व त्याचे सर्व प्रेम माझ्याच ठिकाणी असते. हे किरीटी, एकनिष्ठारूप पेटीत मनोबुद्धीचे सर्व व्यापार भरून ती माझ्यामध्ये तो ठेवतो. तो लवकर धर्मात्मा होतो आणि निरंतर शांतीला प्राप्त होतो. सारांश, हे अर्जुना, माझा भक्त कधीही नाश पावत नाही हे तू पक्के जाण. तो काही अवकाशाने माझ्यासारखा होणार असा जर तुला कदाचित समज होईल तर पहा की जो अमृतात वास करेल त्याला मरण कुठून प्राप्त होणार बरं? हे बघ, ज्यावेळी सूर्य उदय पावत नाही त्याच वेळेला रात्र असे म्हणतात. त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय जे करणे ते महापाप नव्हे काय? माझ्या भक्तीशिवाय बाकी जे करणे ते महापाप नव्हे काय? म्हणून हे पंडूसुद्धा त्याच्या चित्ताला जेव्हा माझा योग होतो तेव्हाच खरोखर तो माझ्या स्वरूपाला पावतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यात पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याचप्रमाणे जो सर्व भावाने मला भजतो तो मद्रूपच होऊन राहतो. मग त्याला माझी स्थिती, माझी कांती आणि माझी नित्य शांती प्राप्त होते. फार तर काय, तो माझ्या जीवानेच जिवंत राहतो. पार्था, येथे वारंवार तेच ते काय सांगू तुला, पण जर कोणाला माझ्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्याने माझी भक्ती विसरता कामा नाही. अरे, कुळाच्या चांगुलपणाची आवश्यकता नाही, चांगल्या जातीचीही अडचण नाही, आणखी मग विद्वत्तेचा तरी उगीच सोस कशाला पाहिजे, अथवा रूपाची आणि वयाची प्रतिष्ठा किंवा डौल यापैकीही काहीसुद्धा नको. एक माझ्या ठिकाणी भक्ती नसली तर ही सर्व व्यर्थ. दाण्याशिवाय रिकामी कणसे जरी पुष्कळ दाट लागली असली अथवा सुंदर शहर असून ते जर ओसाड असेल तर त्याला काय करायचे आहे, किंवा मोठा तलाव असून तो जर आटला, तसेच रानात एका दुःखी कष्टी मनुष्यास दुसरा तसाच भेटला, अथवा ज्याप्रमाणे वांझ फुलांनी एखादे झाड फुलले असावे त्याचप्रमाणे सर्व वैभव, कुल अथवा जातीचा मोठेपणा व्यर्थ आहे. जसे सर्व अवयवांनी युक्त शरीर असून त्यात फक्त जीव नसावा
त्याचप्रमाणे माझ्या भक्तीशिवाय त्याचे जीवन व्यर्थ होय. अरे पृथ्वीच्या पाठीवर दगड नाहीत का? हे पहा, हिवराची अगदी दाट सावली आहे, पण सज्जनांनी ती निषिद्ध मानली आहे. त्याचप्रमाणे जो माझी भक्ती करत नाही त्याला पुण्य डावलून म्हणजे सोडून जाते. लिंब हा लिंबोळ्यांच्या भाराने वाकला तरी त्यापासून ज्याप्रमाणे फक्त कावळ्यांनाच सुकाळ होतो, त्याचप्रमाणे माझी भक्ती न करणारा पापाचीच जोड करण्याकरता जगतो. किंवा ज्याप्रमाणे षड्रस अन्नाने भरलेले खापर चव्हाट्यावर ठेवले म्हणजे कुत्र्यांच्याच उपयोगाला येते, त्याचप्रमाणे जो स्वप्नातही पुण्यमार्गाचे आचरण जाणत नाही त्या भक्तिहीनाचे जिने म्हणजे संसार दुःखाला ताट वाढून ठेवल्याप्रमाणेच आहे. म्हणून उत्तम कुल नसले अथवा जातीने अंतच जरी असला व पशुचाही देह प्राप्त झाला असला तरी चालेल, पण भक्ती पाहिजे. पहा की नकराने गजेंद्राला धरल्यावर त्याने दीनपणाने माझे स्मरण केले. त्यावेळेस तो मजपत प्राप्त झाल्यामुळे त्याचे पशुत्व व्यर्थ झाले. स्त्रिया, वैश्य, शूद्र इत्यादी पापयोनीमध्ये जरी कोणी जन्मास आले असतील तरी देखील कौंतेया माझा आश्रय केल्याने त्यांना उत्तम गती मिळते. हे किरीटी, जी अधमाहून अधम आणि जिचे नाव देखील घेणे उचित नव्हे अशा पापयोनीत ज्यांनी जन्म घेतला आहे, जन्म तर अशा पापयोनीत आणि मूर्खपणाने तर केवळ दगड, परंतु माझ्या ठिकाणी सर्वस्वी दृढ भाव आहे, ज्यांच्या वाणीने माझा नामोच्चार होतो, जे दृष्टीने माझ्याच रूपाचा उपभोग घेतात आणि ज्यांच्या मनात माझ्याशिवाय दुसरा संकल्पच नसतो, ज्यांचे कान माझा गुणानुवाद ऐकण्याशिवाय रिकामे नसतात व ज्यांच्या सर्व अवयवांना माझ्या सेवेशिवाय दुसरे कशाचेच भूषण नाही, ज्यांच्या बुद्धीला विषयांची आठवणही होत नाही, जे मला एकट्यालाच जाणतात आणि ज्यांना या गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय जिवंत राहण्यापेक्षा मरण बरे वाटते. हे पांडवा, अशा सर्व प्रकाराने जे आपला भाव सर्वस्वी मजवर टाकून ठेवतात, ते पापयोनीत जन्म घेतलेले असोत किंवा शास्त्र देखील पडलेले नसोत, पण त्यांची माझ्याबरोबर तुलना केली असता ते मजपेक्षा कमी नाहीत. हे पहा की भक्तीच्या महत्त्वाने दैत्यांनी देवांनाही मागे टाकले व त्या भक्तीच्या महिम्याकरता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. हे किरीटी, ज्या प्रल्हादाला माझ्याकरता पुष्कळांनी नेहमी छळले, तो एका भक्तीने मजपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी दुसऱ्यास प्राप्त करून देण्यास समर्थ झाला. बाकी वास्तविक पाहता त्याने दैत्यकुलात जन्म घेतलेला, पण त्याच्यापेक्षा अधिक मोठेपणा इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. म्हणून माझी प्राप्ती करून घेण्याला एक भक्तीच पुरी आहे. जात वगैरेची काही एक चाड नाही. राजाज्ञेची अक्षरे एका कातड्याच्या तुकड्यावर जरी पडली तरी त्या कातड्यापासून सर्व वस्तू प्राप्त होतात. त्या अक्षरां वाचून सोन्या रूपाला किंमत नाही, तर येथे राजाज्ञा हीच मुख्य आहे व त्याच राजशिक्क्याच्या कातड्याने सर्व वस्तू विकत मिळतात. त्याचप्रमाणे जेव्हा मन आणि बुद्धीही माझ्याच प्रेमाने युक्त होतात, तेव्हाच मोठेपणा आणि सर्वज्ञपणा यांचा डौल शोभतो. म्हणून कुळ, जात, वर्ण हे निष्कारण आहेत. तर अर्जुना, फक्त माझी भक्ती केली असता सार्थक होते. ती माझी भक्ती वाटेल त्याने मनोभावाने केली असता तो पूर्वी कोणत्याही वर्णातला असला तरी चिंता नाही. ओढे ज्याप्रमाणे जोपर्यंत गंगेस मिळाले नाही तोपर्यंतच त्यास ओहोळ, वहाळ असे म्हणतात, पण ते गंगेस मिळाल्यावर जसे गंगारूपच होतात, किंवा लाकडे जोपर्यंत अग्नीत घातली नाहीत तोपर्यंतच त्यास खैर, चंदन अशी नावे असतात, त्याचप्रमाणे जोपर्यंत मद्रूपता प्राप्त झाली नाही तोपर्यंतच क्षत्रिय, वैश्य, स्त्री, शूद्र, अंत्यज इत्यादी जाती वेगवेगळ्या असतात. मनोभावाने मला शरण आल्यावर जाती, व्यक्ती वगैरे भेद नाहीसा होतो. ज्याप्रमाणे समुद्रात मीठ घातल्यावर ते एकरूप होऊन जाते, जोपर्यंत समुद्राला येऊन मिळाले नाही तोपर्यंत नद, नदी, पूर्ववाहिनी, पश्चिमवाहिनी वगैरे भेद असतो. त्याचप्रमाणे कोणत्याही निमित्ताने माझ्याकडे चित्त लागले म्हणजे पुरे, मग सहजच मद्रूपत्व प्राप्त होते. अरे परिसाला फोडण्याकरता जरी लोखंडाने स्पर्श केला तरी त्याची लागलीच सोने होते ना. हे पहा, गोपींनी प्रीतीच्या मिशाने माझ्या ठिकाणी आपले चित्त ठेवले तरी त्या मद्रूप झाल्या नाहीत का? किंवा भीतीच्या योगाने कंस मद्रूप झाला नाही का? किंवा माझ्याशी अखंड वैर केल्यामुळे शिशुपालादिक मद्रूप झाले नाहीत का? अरे तसेच पांडव आणि यादव यास सोयरिकीच्या नात्याने आणि वसुदेवादिक
यांना ममत्वाने माझे सायुज्य मिळाले नाही का? हे धनुर्धरा, नारद, ध्रुव, अक्रूर, शुक्र, सनतकुमार यांना जसा मी भक्तीने प्राप्त झालो आहे, तसाच गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भीतीने, शिशुपालादिकांना वैरबुद्धीने मी प्राप्त झालो आहे. अरे, मी निर्वाणीचे स्थान आहे, म्हणून मला वाटेल त्या मार्गाने, भक्तीने, विषयबुद्धीने, विरक्ततेने अथवा वैराने कोणीही प्राप्त झाला असता हरकत नाही. म्हणून पार्था, हे पहा की मला येऊन मिळण्याकरता येथे उपायांची उणीव नाही आणि वाटेल त्या जातीत जन्म हो आणि माझी भक्ती करो अथवा वैर करो, परंतु भक्त किंवा वैरी जे व्हावयाचे ते माझेच व्हावे. अरे, कोणत्याही निमित्ताने जर मला कोणी शरण आला तर मद्रूप होणे हे अगदी त्याच्या हातचे आहे. यास्तव हे अर्जुना, पापयोनीत जन्म घेतलेले किंवा वैश्य, शूद्र, स्त्रिया यांनी माझी भक्ती केली असता ते माझ्याजवळच येतात. तर मग पुण्यवान, माझी भक्ती करणारे ब्राह्मण, राजर्षी हे मला आवडतीलच, हे कशाला सांगावेच पाहिजे. म्हणून तू अशाश्वत दुःखदायक अशा या मृत्यूलोकी जन्म पावला आहेस, यासाठी माझे भजन कर. मग स्वर्गलोक म्हणजे ज्यांचे केवळ इनाम गावच आणि जे मंत्रविद्येचे माहेरघरच, जे सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ ब्राह्मण, जे पृथ्वीवरील देवच, जे तपश्चर्येचे मूर्तिमंत अवतार, ज्यांच्या योगाने सर्व तीर्थांचे दैव उदय पावले आहेत, ज्यांच्या ठिकाणी यज्ञाचा अखंड वास, जे वेदांची बळकट कवचे आणि ज्यांच्या दृष्टीच्या संबंधाने सर्व ठिकाणी मंगलाची वृद्धी होते, ज्यांच्या आस्थारूप ओलाव्याने सत्कर्माचा प्रसार झाला आणि ज्यांच्या निश्चयाने सत्य कायम राहिले, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले, म्हणून त्यांच्या प्रीतिस्तव अग्नीला समुद्राने आपल्या ठिकाणी आश्रय दिला. मी लक्ष्मीला डावलून पलीकडे केली, मी लक्ष्मीला ढकलून पलीकडे केली व कौस्तुभमणी गळ्यातून काढून हातात घेतला आणि मग ज्यांच्या चरणरजांच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी ज्यांच्या चरणरजांच्या प्राप्तीकरिता मी आपल्या उराची खळगी म्हणजे छाती पुढे केली, हे नरेंद्रा, माझा शांतपणाचा लौकिक कायम राहण्याकरता ज्यांच्या पावलांची खूण मी अजून आपल्या हृदयावर बाळगली आहे, हे महावीरा, ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी आणि रुद्र यांचे वस्तिस्थान होय व जे प्रसन्न झाले असता फुकट सिद्धी प्राप्त होतात, असे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि त्यातून माझे ठिकाणी पूर्ण भक्ती करतात ते मद्रूप होतात. यात सिद्ध ते काय करायचे आहे, हे पहा. चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते, चंदनाच्या अंगवायूने स्पर्श केलेल्या जवळच्या कमी किमतीच्या लिंबासही जर देवाच्या मस्तकावर स्थान मिळते, तर मग चंदनाचे वास्तव्य तेथे घडणार नाही अशी मनात शंका कशी धरावी, अथवा ज्या ठिकाणी त्याचे वास्तव्य घडले असे सांगितल्यावर खरे वाटावे, नाहीतर ते खोटे का होईल. विष प्राशन केल्याने त्यापासून होणाऱ्या दाहाचे शमन होईल अशा आशेने शंकरांनी मस्तकावर निरंतर अर्धचंद्र धारण केला, तर दाहाचे शमन करणारा व पूर्ण आणि चंद्राहून सुवासाने अधिक असा जो चंदन तो सर्वांगावर सहजच का धारण केला जाणार नाही, किंवा रस्त्यावरील उदक जिच्यात मिळाल्यामुळे समुद्रात सहज जाऊन मिळतात त्या गंगेला समुद्राशिवाय दुसरी गती आहे का. म्हणून ज्यांना गती आणि ज्ञान देणारा आणि ज्यांचे रक्षण करणारा मीच आहे, त्या राजर्षींना आणि ब्राह्मणांना भुक्ती मुक्ती खरोखर मीच आहे. यास्तव शतावधी छिद्रांच्या नावेत बसल्यावर आपण बुडणार नाही अशा भरोशाने निष्काळजी कसे राहावे. तसेच शस्त्रांचा वर्षाव चालला असता आपल्यास दुखापत होणार नाही अशा भरोशाने उघड्या अंगाने कशी फिरावे. अंगावर दगड पडत असता ढाल का न पुढे करावी. रोगाने ग्रस्त असता औषध घेण्याविषयी उदासीन का असावे. हे अर्जुना, चोहोकडून वणवा लागल्यावर तेथून बाहेर कसे पडू नये. त्याचप्रमाणे उपद्रवासहित असलेला जो मृत्यूलोक त्यात जन्मल्यावर माझे भजन का न करावे.
अरे, मला न भजण्याविषयी मनुष्याच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे? त्यांच्या घरी सर्व भोग्य वस्तूची समृद्धी असल्यामुळे ते निष्काळजी झाले आहे का? का मला न भजता विद्या तारुण्य यापासून सुखप्राप्ती होईल असा प्राण्यांना भरोसा आहे? तर बाबा रे, जितक्या म्हणून भोग्य वस्तू आहेत तितक्या एका देहाच्या सुखाकरिता उत्पन्न झालेल्या आहेत, आणि पाहू गेले असता ह्या मृत्यूलोकी देह तर काळाच्या तोंडात पडलेला आहे. या मृत्यूलोकाच्या बाजारात दुःखरूपी माल भरलेला असून मरणरूपी माप चालले आहे. त्या ठिकाणी बाजार उठण्याचे समयी मनुष्यरूपाने येणे झाले आहे. तर हे पंडुसुद्धा, अशा वेळी जीवाला सुख होईल अशी कोणती खरेदी करता येईल? हे पहा, विस्त विझून गेल्यावर राहिलेली राख फुंकून दिवा लागेल का? अरे, विषाचे कांदे वाटून ते पिळावायचे आणि त्यांचा रस काढल्यावर त्याला अमृत असे म्हणायचे, आणि ते पिऊन ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा करावायची त्याप्रमाणे या विषयांपासून होणारे जे सुख ते केवळ मोठे दुःखच आहे. परंतु काय करावे? जे अज्ञानी आहेत त्यांना त्यांचे सेवन केल्याशिवाय होतच नाही. किंवा पायाला झालेल्या जखमेवर डोके तोडून बांधणे जितके चांगले, पायाला झालेल्या जखमेवर डोके तोडून बांधणे जितके चांगले, तितक्याच या मृत्यूलोकातील गोष्टी चांगल्या आहेत बाबा रे. म्हणून या मृत्यूलोकी सुखाच्या गोष्टी कोणाच्या कानी पडणार आहेत का? विस्तवाच्या अंथरुणावर निजले असता सुखाची झोप कशी रे लागेल? ज्या मृत्यूलोकी चंद्राला देखील क्षय लागतो, जेथे अस्ताकरिता सूर्य चंद्र उदयास येतात, व जेथे दुःख हे सुखाचे पांघरून घेऊन जगाला छळते, जेथे कल्याणाचा अंकुर फुटल्यावर लागलीच त्यावर अकल्याणाचे आच्छादन पडते, व मृत्यू हा उदरातील गर्भाला देखील शोधित येतो, ज्याचे चिंतन न करावे त्याने करण्यास लावून त्या योगाने यमदूत हे प्राणाला घेऊन जातात. ज्याचे चिंतन न करावे त्याचे करावयास लावून त्या योगाने यमदूत हे प्राण्याला घेऊन जातात, आणि कोणत्या गावी जातात याचा शोध लागत नाही. अरे, सर्व वाटा शोधला असताही जेथे माघारी येण्याची गोष्टच नाही, व ज्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांच्या गोष्ट हीच पुराणे, तेथील अशाश्वततेचा लौकिक सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जरी वाखाणला तरी संपणार नाही. अशी ज्या मृत्यूलोकाची स्थिती, तेथे जन्म घेणाऱ्या लोकांचा निष्काळजीपणा पाहून मोठेच नवल वाटते. हे पहा, प्रत्यक्ष अथवा परलोकी होणाऱ्या लाभाच्या प्राप्तीकरता जे एक कवडीही खर्च करीत नाही, ते सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यावधी द्रव्य खर्च करतात. जो प्रस्तुतकाली पुष्कळ विषय सुखात गुंततो त्याला सुखी असे म्हणतात, आणि जो लोभी आहे त्याला ज्ञानी असे म्हणतात. ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे व ज्याची शक्ती बुद्धी कमी झाली आहे त्याला वडील म्हणून पाया पडतात. लहान मूल जो मोठे होतो तो त्याचा आनंद मानतात, परंतु त्याचे आयुष्य उलट कमी झाल्याबद्दल त्यांना दुःख होत नाही. जन्मापासून दिवसानुदिवस काळाच्याच स्वाधीन होत असतो, परंतु आनंदाने वाढदिवस करून गुढ्या उभारतात. अरे, मर हा शब्द देखील सहन होत नाही, आणि मेल्यावर तर रडतातच, परंतु असलेले आयुष्य संपत चालले आहे याची मूर्खपणाने खिचगंतीही करीत नाही. बेडकाला साप गिळीत असता तो जिभेने माशा धरून गिळीत असतो, त्याचप्रमाणे हे प्राणी कसल्या लोभाने आपली इच्छा वाढवित असतात कोण जाणे. हाय हाय, कितीही वाईट गोष्ट. या मृत्यूलोकी सर्वच गोष्टी उलट्या घडतात. तर अर्जुना, तू जरी येथे इच्छेने जन्मला आहेस तरी झडकर वेगळा हो, आणि ज्या योगाने माझ्या अविनाशी पदाला प्राप्त होशील त्या भक्तिमार्गाला लवकर लाग. हे अर्जुना, तू माझे ठिकाणी आपले मन ठेव, माझा भक्त हो, माझे भजन कर आणि मलाच नमस्कार कर. ह्याप्रमाणे माझे ठिकाणी चित्त स्थिर करून मतपरायण झालास म्हणजेच मज परमेश्वरास तू येऊन मिळशील. तू आपले मन मद्रूपी करून माझे भजन करण्याविषयी प्रेम धर, आणि सर्व ठिकाणी मीच आहे असे समजून नमस्कार कर.
हे पहा, मनातील सर्व संकल्प नाहीसे करून जो माझ्याकडेच लक्ष ठेवतो तोच माझे पूजन करणारा असे नाव पावतो. असा माझ्या योगाने संपन्न होशील, त्याच वेळेस माझ्या स्वरूपाला पावशील. ही माझ्या अंतःकरणातील गुह्य गोष्ट तुला मी सांगितली आहे. अरे, सर्वांना चोरून ठेवलेली अशी माझी गुप्त गोष्ट ती प्राप्त करून घेऊन तू सुखरूप होऊन राहशील. संजय म्हणतो, श्यामवर्ण परमात्मा आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारे असे जे श्रीकृष्ण, ते याप्रमाणे बोलले. अहो श्रोते हो, ऐका. रेडा ज्याप्रमाणे महापुरात न जुमानता पाण्यातच बसतो, त्याप्रमाणे हा कृष्णार्जुन संवाद ऐकून वृद्ध धृतराष्ट्र स्वस्थ बसला. त्यावेळी संजय मान डोलवून म्हणाला, आज अमृताचा वर्षाव झाला, परंतु हा येथे असून शेजारच्या गावास गेला की काय? तथापि हा आमचा धनी असल्यामुळे अशा रीतीने बोललो असता आमची वाणी दूषित होईल. पण काय करावे, ह्याचा स्वभावच असा आहे. परंतु मुनिश्रेष्ठ व्यास ऋषींनी श्रीकृष्णार्जुनाचा संवाद धृतराष्ट्रास सांगण्यास माझी योजना केल्यामुळे माझे भाग्य धन्य होईल. इतका मनाचा निश्चय करून मोठ्या सायासांनी बोलत असता संजयास असा अष्टसात्विक भाव उत्पन्न झाला की तो त्यास आवरेच ना. त्या कृष्णार्जुन संवादामध्ये चित्त गढून गेल्यामुळे स्थिर होऊन वाणी जागच्या जागी स्तब्ध राहिली आणि नखशिखांत रोमांच उभे राहिले. डोळे अर्धवट उघडे राहून त्यातून आनंदाश्रू वाहू लागले व अंतर्यामी सुखाच्या लाटा आल्यामुळे बाहेरून अंगास कंप सुटला. सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे बारीक कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले. या महासुखाच्या प्रेमाने जीवदशा नाहीशी झाल्यामुळे व्यासांनी सोपवलेले काम तो करेनासा झाला. इतक्यात श्रीकृष्णार्जुनाचा संवाद घोघो करीत येऊन कानी पडताच त्या बोलण्याने संजयाचे देहस्थितीचा वापसा केला. तो भानावर येऊन आपल्याकडे सोपवलेले काम करण्यास तयार झाला. मग लागलीच डोळ्यांचे पाणी आणि सर्वांगाचा घाम पुसून धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज ऐका. आता श्रीकृष्ण वाक्यरूप उत्तम बीजास संजयाच्या सात्विकतेचा विवड मिळाल्यामुळे श्रोत्यांना सिद्धांत रूप पिकाचा सुखाळ होईल. अहो, किंचित अवधान द्याल तर आनंदरूप राशीवर बसाल. कारण श्रवणेंद्रियास दैवाने माळ घातली आहे. म्हणून ईश्वर विभूतीची जी स्थले आहेत ती सर्व सिद्धांचे राजे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास दाखवतील. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात ती कथा आता ऐका. अध्याय 9. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.